नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आतापर्यंत मुंबई महापालिका निवडणूक ही जास्त करून कार्यकर्त्यापुरतीच मर्यादित वाटत होती. साधारण निवडणुकीत जी उत्सुकता दिसते ती मतदानाला काही दिवस उरले तरी जाणवत नव्हती. ठाकरे एकत्र आले, फडणवीस प्रचाराची जबाबदारी घेत होते, पण त्याचा परिणाम थेट लोकांमध्ये दिसत नव्हता. याचा सर्वात मोठा तोटा ठाकरे गटाला होऊ शकतो, कारण उत्साह नसेल तर मतदान कमी होतं आणि जर मतदान फक्त कार्यकर्त्यांनी केलं, सामान्य लोक बाहेर आले नाहीत, तर त्याचा थेट फायदा भाजपला होईल हे स्पष्ट आहे. कारण कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं, लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था आणि प्रत्यक्ष मतदान करून घेण्याची ताकद भाजपकडेच आहे. त्यामुळे संघटनात्मक बळ भाजपचं जास्त आहे. पण हे चित्र बदलताना कालच्या सभेत दिसलं. उद्धव ठाकरे यांच्या सभेला आणि राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी झाली. दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळाल्या. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेला तर प्रचंड गर्दी होती. तरीही आशिष शेलार यांच्या फॅन पेजवर सभेपासून दूरचा व्हिडिओ टाकून सभा फ्लॉप झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र या उलट ते फॅन पेजच ट्रोल झालं. भाजप ही सभा कमी महत्वाची दाखवण्याचा प्रयत्न करणार हे अपेक्षितच होतं. ठाकरे संपलेत, युतीचा वेळ झाला, आता काही उरलेलं नाही, अशा सगळ्या कथनांना ही सभा जोरदार उत्तर ठरली. ही सभा स्पष्टपणे हिट ठरली आणि त्यामुळे मुंबईत आता निवडणुकीचं खरं वातावरण तयार झालेलं आहे असं म्हणता येईल. या सभेचा नेमका परिणाम काय झाला, सध्या काय घडतंय आणि एका सभेमुळे वातावरण कसं बदलू शकतं हे आपण व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला. मित्रांनो, सर्वात आधी आतापर्यंतच्या मर्यादा समजून घेऊयात. मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत असं सातत्याने सांगितलं जात होतं, पण हा मुद्दा सर्वसामान्य मराठी मुंबईकरांसाठी खरंच किती महत्त्वाचा ठरेल हा मोठा प्रश्न होता. कारण भाजपकडून सातत्याने असं सांगितलं जात होतं की हे दोन्ही बंधू फक्त स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र आले आहेत. दोन्हीकडून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि मराठी मतदार मात्र शांतपणे सगळं पाहत होता. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे काहीही झालं तरी भाजपच जिंकणार, भाजपला हरवणं शक्य नाही हा नरेटिव्ह. त्यातच भाजपने निवडणुकीआधीच काही जागा बिनविरोध जिंकल्या. इतकंच नाही तर ठाकरेंकडे उमेदवारही नाहीत असं चित्र उभं करण्यात आलं. भाजपच जिंकणार असा नरेटिव्ह तयार करण्यात भाजप यशस्वी झालं होतं. त्याचा परिणाम असा होत होता की भाजप विरोधी मतदार प्रत्यक्ष मतदानासाठी बाहेर पडतील की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आपण मतदान केलं तरी शेवटी भाजपच जिंकणार असेल तर वेळ का घालवायचा अशी भावना अनेक सामान्य मतदारांमध्ये तयार होत होती. निवडणुकीचा एक सोपा नियम असा मानला जातो की जो हरतो त्याला दिलेलं मत वाया जातं. त्यामुळेच ठाकरेंना मत दिलं तरी ते वाया जाईल अशी मानसिकता तयार केली जात होती. मात्र या सभेने या सगळ्या समजुतींना जोरदार धक्का दिला. याचं मुख्य कारण म्हणजे सभेला जमलेली प्रचंड गर्दी. ही गर्दी खरंच अभूतपूर्व होती. पाटलांच्या शेतातली मक्याची कणसं नाहीत, भाड्याची माणसं नाहीत अशा घोषणा लोकांनी आपोआप दिला. म्हणजेच लोक स्वतःहून उत्साहाने आले होते. याचा थेट अर्थ असा की ठाकरेंच्या सभेत मुंबईतला मराठी माणूस एकत्र आला, पेटून उठला आणि निवडणुकीतलं वातावरण स्पष्टपणे बदलू लागलं. मित्रांनो, हे सगळं आता प्रत्यक्ष दिसू लागलं आहे आणि हे दृश्य पाहिल्यामुळे जो मराठी मतदार आतापर्यंत मतदानापासून दूर राहण्याच्या मनस्थितीत होता तो बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मतदार प्रत्यक्ष मतदानासाठी बाहेर पडत नाही तोपर्यंत ठाकरेंना हवा तसा परिणाम मिळू शकत नव्हता. या सभेमधून आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला मित्रांनो, तो म्हणजे ही निवडणूक लोकांची बनणं. म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणामुळे ही लढत केवळ पक्षांची न राहता सामान्य लोकांची होत असल्याची चित्र दिसून आलेली आहे. आता घरात बसलात तर संपून जाल असं ते थेट सांगत होते. अदानी, भाजप कशा प्रकारे सामान्य मुंबईकरांवर परिणाम करतील हे ते तीव्र शब्दांत मांडत होते. त्यामुळे ही निवडणूक फक्त ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वापुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य मराठी मुंबईकरांच्या भवितव्याशी जोडलेली गेलेली आहे अशी भावना राज ठाकरे यांच्या सभेतून तयार करण्यात यशस्वी ठरले आहेत. याच मुद्द्यांमध्ये मुंबई तोडली जाणार हा नरेटिव्ह ही प्रभाव टाकताना दिसतोय. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत शिवसेना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल असं सांगितलं जात होतं, पण यावेळी चित्र वेगळं आहे. इथे राज ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरताना दिसते. राज ठाकरे यांनी वाढवण बंदरापासून सुरू होणाऱ्या विकास कामांचा रोख कसा वसई विरारच्या दिशेने आहे हे उदाहरणांसह लोकांसमोर मांडलं. बुलेट ट्रेन सुरत ते मुंबई अशीच का आहे, सगळा विकास गुजरातच्या दिशेने का नेला जातोय हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अदानींच्या माध्यमातून मुंबई गुजरात जोडण्याचा प्रयत्न कसा होत आहे हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं. हा
मुद्दा या सभेत ठळकपणे समोर आला। त्यामुळे मराठी माणसांच्या एकजुटीसाठी आधी दिसणाऱ्या उत्तर भारतीय विरोधापेक्षा आता गुजराती विरोधाची भावना जास्त तयार होताना दिसते आणि त्यात राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरते। सभेचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिम दलित नरेटिव्ह। अकोट प्रकरणात MIM सोबत जाण्याचा निर्णय घेऊन भाजपने स्वतःचाच तोटा करून घेतल्याचं चित्र निर्माण झालं आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक तापवण्याच्या तयारीत असलेली भाजप ठाकरेंनी बोगस हिंदुत्व उघड करणार आणि सत्तेतून बाहेर काढणार असा इशारा दिल्यानंतर काहीशी बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। एकीकडे राज ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात मराठी बंधूंनो अशी करत आहेत, तर उद्धव ठाकरे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो असं म्हणत भाषण सुरुवात केलेली आहे। ठाकरेंचा हा संतुलित दृष्टिकोन महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मुंबईत कोकणी मुसलमानांची संख्या मोठी आहे। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचं योगदान देणाऱ्या शाहीर अमर शेख यांचा उल्लेख करत आहेत। आता भाजपने फक्त ते मुस्लिम होते म्हणून शाहीर अमर शेख यांच्या नावाला विरोध केला तर भाजप मराठी विरोधी आहे असा नरेटिव्ह तयार होऊ शकतो। याच मुद्द्यावर गुड मुस्लिम ही संकल्पना समोर आणत भाजपचा सिलेक्टिव्ह हिंदुत्ववाद कसा आहे हे दाखवून ठाकरे भाजपची राजकीय कोंडी करत असल्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे। मित्रांनो, एकीकडे उद्धव ठाकरेंनी अमर शेख यांचा उल्लेख करून मुस्लिम मतदारांशी जोड तयार करत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ देत दलित नरेटिव्ह पुढे नेत आहेत। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये यासाठी बाबासाहेबांची भूमिका खूप महत्त्वाची होती। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे ठामपणे आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा होता, मात्र त्यांचं हे योगदान अनेकदा दुर्लक्षित केलं जातं। ठाकरेंनी बाबासाहेबांच्या या भूमिकेचा उल्लेख केल्यामुळे मराठी मुद्द्यांमध्ये दलित समाज जोडण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। थोडक्यात सांगायचं तर संविधान बदलाच्या मुद्द्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले आणि त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला झाला। आतापर्यंत मराठीसाठी ठाकरे एक झाले असं चित्र उभं केलं जात होतं, पण हा संदेश दोन्ही बाजूंनी कितपत पोहोचतोय याबाबत शंका होत्या। किमान या सभेमुळे त्या मर्यादा काही अंशी दूर होऊ शकतात असं सध्या तरी दिसत आहे। आता मतदानाला अजून एक दिवस बाकी आहे। या काळात हाच माहोल कायम ठेवणं, तो आणखीन वाढवणं आणि मतदानाच्या दिवशी मराठी मतदारांच्या रांगा मतदान केंद्रावर दिसल्या तर त्या दिवशी ठाकरे बंधूंनी मोठा धमाका केला असं नक्की म्हणता येईल। मित्रांनो, सध्या तरी या सभेमुळे निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे हे स्पष्ट दिसतंय। आता तुमचं मत काय आहे? मुंबईत ठाकरे ब्रँड खरोखरच धमाका करणार का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। अशाच माहितीपूर्व व्हिडिओंसाठी उमेश मुंबईवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।